जय श्रीकृष्ण. आपण आत्ताच बघितलं की भगवान श्रीकृष्णाचा जन्म व्हायच्या आधी देवकी माता खूप अस्वस्थ होती आणि म्हणून सगळ्या ऋषीपत्न्यांनी येऊन देवकी मातेचं सांत्वन केलं. आणि ही देवकी माता कोण होती माहिती आहे का? याच्या आधी पण कितीतरी भगवंतांनी अवतार घेतले आणि ते अवतार घेण्यासाठी तशीच शुद्ध पवित्रता पाहिजे असते आणि असेच ते निवडतात. तर सुतपा आणि पृश्नी अशा या दोघं यांनी 12,000 वर्ष कितीतरी वर्ष तपश्चर्या केली आणि आपलं शरीर कृष्ण चिंतनामध्ये मग्न करून पवित्र केलं. आणि तेव्हाच भगवान कृष्णाने त्यांच्या उदरी जन्म घेतला. आणि जन्माला यायच्या आधी त्यांनी सांगितलं की माते घाबरू नको. आणि विष्णुरूप दाखवलं. देवकी मातेने सांगितलं की भगवंता तू बालक बनूनच ये, असा येऊ नको. आणि जेव्हा बाल रूप घेऊन ते मातेच्या उतरात आले तेव्हा खूप मुसळधार पाऊस पडत होता. आपण मागेच पाहिलं. आणि अष्टमीची रात्र होती. ग्रह नक्षत्र खूप शुभ होते. आणि त्यांनी सांगितलं की जी बहीण आहे ती गोकुळामध्ये तिचा जन्म झालेला आहे. आणि जन्म झाल्या वसुदेवाने तिला भगवंताला म्हणजे कृष्णाला टोपलीत घेतले. आणि यमुनेचं पाणी दुथडी भरून वाहत होती. तिला पदस्पर्श पाहिजे होता म्हणून कृष्णाने हळूच आपला पाय खाली घेतला आणि यमुनेचा पाणी ओसरलं. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी समुद्रावर पूल बांधला होता त्याचप्रमाणे यमुनेने पण वसुदेवाला वाट करून दिली. आणि जेव्हा ते गेले जे भगवंतानीच हे सगळं करून घेतलं. सगळे पहारेकरी झोपले होते आणि साखळदंड आपोआप गळून पडले होते. आणि भगवंताला घेऊन हे चालले होते. मुसळधार पावसामध्ये शेषनाग बलरामाने डोक्यावर छत धरलं आणि त्या यशोदेच्या गोकुळामध्ये नेऊन तिथली जी बालिका होती नुकतीच जन्मलेली योगमाया आदिशक्ती तिला ते घेऊन मथुरेत आले. आणि अशा प्रकारे खूप आनंद झाला सगळ्यांना. आणि भगवंतांनी पण सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली आणि पृथ्वीवर भगवंताचा जन्म झाला.